नाका या सर्वाधिक वाहनांची वर्दळ असलेल्या सिग्नलच्या ठिकाणी दृष्टिहीन व्यक्तींसाठी ग्रीन सिग्नल संकल्पना पालिकेनं राबवण्यासाठी पावलं उचलली आहेत। त्यानुसार यासाठी निविदा देखील काढण्यात आली होती, परंतु त्या निविदेला प्रतिसादच मिळत नसल्याची बाब समोर आली आहे। त्यामुळे पुन्हा दुसऱ्यांदा राबवण्यात येत असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे। ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी एक नवीन संकल्पना पुढे आणली होती। ठाणे वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात आलेल्या वाहतूक सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचं काम करण्यात आलं। त्याच वेळेस ही संकल्पना राबवण्याचा विचार आला। त्यानुसार शहराच्या चौकातील रस्ते नागरिकांना सुरक्षितपणे ओलांडता यावेत यासाठी उपाययोजना करण्यात येतात। असं असलं तरी दृष्टिहीन व्यक्तींना रस्ता ओलांडताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। याच धर्तीवर शहरातील दृष्टिहीन व्यक्तींना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा या उद्देशातून सर्वाधिक वर्दळीच्या 3 हात नाका चौकात ग्रीन सिग्नल यंत्रणा उभारण्याचा प्रस्ताव त्यांनी पालिका प्रशासनाला सादर केला होता। या प्रस्तावास ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी प्रशासकीय सभेत नुकतीच मान्यता दिली आहे। त्यासाठी सद्यस्थितीत असलेल्या सिग्नल यंत्रणेत सुधारणा करण्यात येणार आहे। या मार्गावरील वाहतूक सुरू आहे की रोखून धरली आहे हे समजण्यासाठी बीपरची व्यवस्था करण्यात येणार आहे। तसंच रस्ता ओलांडण्याची मार्गिका समजावी यासाठी या मार्गिकेवर विशिष्ट स्वरूपाच्या फरशी बसवण्यात येणार आहेत। या फरशींमुळे दृष्टिहीन व्यक्तींना पायाच्या स्पर्शानं किंवा हातातील काठीनं मार्गिकेवरूनच जातो आहे की नाही हे समजणार आहे। या कामासाठी 15 लाख रुपये खर्च करण्यात येणार असून या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर ही योजना राबवण्यात येत आहे। या मान्यतेनंतर ग्रीन सिग्नल यंत्रणेच्या उभारणीसाठी पालिकेनं निविदा प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली आहे। निविदा सादर करण्याची अंतिम मुदत 20 फेब्रुवारीपर्यंत होती। यामध्ये केवळ 3 निविदा पालिकेला प्राप्त झाल्या असून त्यातील 2 ठेकेदारांच्या निविदा तांत्रिक कारणास्तव बाद झाल्यात। केवळ एकच निविदा प्राप्त झाल्यानं पालिकेनं पुन्हा नव्यानं निविदा राबवण्याचा निर्णय घेतलाय। त्यात किती प्रतिसाद मिळतो हे येत्या काळातच स्पष्ट होईल। 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मंजूर करण्यात आलेल्या मराठा आरक्षण कायद्याची आता राज्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे। 26 फेब्रुवारीपासून हे आरक्षण लागू झाले। याबाबत शासन निर्णयासह राजपत्र जारी करण्यात आले। विधिमंडळात आरक्षण विधेयक एकमतानं मंजूर झाल्यानंतर ते राज्यपालांकडे पाठवण्यात आलं होतं। राज्यपालांनी त्यावर सही केल्यानंतर आता या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झाले। त्या संदर्भात शासनाने बिंदू नामावली आणि राजपत्रही जारी करण्यात आले। कायदा आणि न्याय विभागाचे सचिव सतीश वाघोळे यांनी सही केली आहे। त्यामुळे आता मराठा समाजाला स्वतंत्र संवर्ग अंतर्गत नोकरी आणि शिक्षणात 10% आरक्षण लागू झाले। सध्या राज्यात आधीपासूनच सुरू असलेल्या शासकीय नोकर भरतीसाठी हे आरक्षण लागू नसेल, परंतु 26 फेब्रुवारी त्यानंतर सुरू होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये मराठा समाजासाठी 10% जागा आरक्षित असतील। गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाची मागणी जोर धरते। दरम्यान आज राज्यात कायदा लागू झाल्याचं चित्र आहे। याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला आनंद आहे, आपण घेतलेली शपथ पूर्ण केली।
मराठा समाजाला आरक्षण लागू झाले, GR निघाला आहे. याचा फायदा मराठा तरुणांना नोकरीत आणि शिक्षणात होईल, याचं समाधान सरकारने आपल्याला आहे. या निर्णयाचा फायदा मराठा समाजानं घ्यावा. शिवाजी महाराजांच्या साक्षीनं आपण बोललो होतो ते पूर्ण केलं. कोणत्याही समाजावर अन्याय न करता हे मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण दिल्याचा आनंद असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आगामी लोकसभा निवडणूक पारदर्शक व्हावी याकरिता निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीतील पोलीस निरीक्षकांपासून पोलीस उपनिरीक्षक असलेल्या तब्बल 55 अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयात 3 वर्षांपेक्षा जास्त कार्यकाल सेवा केलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे निवडणूक पारदर्शक होण्याची शक्यता कमी असल्यानं केंद्रीय निवडणूक विभागानं अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ठाणे पोलीस आयुक्तालयातील 38 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये कळवा पोलीस ठाण्याचे कन्हैयालाल थोरात, नौपाडा पोलीस ठाण्याचे रवींद्र क्षीरसागर, दिलीप फुलपगार, अशोक कडलक, निवृत्ती कोल्हटकर, जितेंद्र कुंवर, विद्या पाटील आदींचा समावेश आहे. बदली करण्यात आलेल्या 6 सहाय्यक पोलीस निरीक्षकांमध्ये चेतन बागुल, रामा धुंडगा, तृप्ती आठवले आदींचा समावेश आहे. तर 11 पोलीस उपनिरीक्षकांची देखील बदली करण्यात आली आहे. या पोलीस अधिकाऱ्यांची मुंबई, नागपूर, नाशिक तसंच कोकण परिक्षेत्रात बदली करण्यात आली आहे. आणखीही काही वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या देखील बदल्या होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार संजय केळकर यांनी ठाणेकरांच्या विविध समस्यांना वाचा फोडली आहे. त्यातील गावठाण आणि कोळीवाड्यांचे रखडलेले सीमांकन आणि अंतर्गत मेट्रो प्रकल्पाचा पुनर्विचार करण्याचाही त्यांनी आग्रह धरलाय. ठाणे शहरात गावठाणे आणि कोळीवाड्यांचं सीमांकन करण्यात येणार असल्याचं राज्य शासनानं 3 वर्षांपूर्वी जाहीर केलं होतं. प्रत्यक्षात ठाण्यात याबाबत एका बैठकीनंतर काम पुढे सरकलं नाही. हे सीमांकन होणं गरजेचं आहे. सीमांकन झाल्याशिवाय या विभागांचा विकास होणार नाही. त्यामुळे शासनानं सीमांकन करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली आहे. ठाण्यात प्रक्रिया सुरू असलेले SRA प्रकल्प क्लस्टरमुक्त करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानलेत. मात्र SRA प्रकल्पांबाबत ठोस धोरण तयार करण्याची गरज आहे. हे प्रकल्प अनेक कारणांमध्येच बंद पडतात. विस्थापित रहिवाशांना विकासकात भाड मिळत नाही. विक्री करण्याचा भाग आधी सुरू होतो, त्यामुळे रहिवासी घरे रखडतात. जो प्रकल्प 2 वर्षात पूर्ण व्हायचा आहे त्याला 10 वर्ष लागत आहेत. त्यामुळे SRA प्रकल्पाला कालमर्यादा दिली पाहिजे. तसंच SRA अधिकाऱ्यांनी झोपडीधारकांच्या बाजूनं काम करायला हवं. विकासकांच्या बाजूनं काम करू नयेत अशी रचना करण्याची गरज असल्याचं मतही केळकर यांनी व्यक्त केले. तसंच MMRDA क्षेत्रात अनेक शहरातील विकास कामांसाठी 1,75,000 कोटींचा निधी देणारे महायुतीचं सरकार या क्षेत्राचे भाग्यविधाते आहे. त्याबद्दल महायुती सरकारचं अभिनंदनही यावेळी केळकर यांनी केलं. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. हिंदू धर्मात 4 धाम यात्रा, माता वैष्णोदेवी यात्रा, अमरनाथ आणि अन्य प्रसिद्ध यात्रांना खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर इतरही मोठी तीर्थस्थळं आहेत जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचं वरिष्ठ नागरिकांचं स्वप्न असतं. त्यातच श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथील राम मंदिर दर्शन करण्याचंही प्रत्येकाचं स्वप्न आहे. हिंदू, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन धर्मीयांच्या महत्त्वाच्या तीर्थस्थळांचा आपण या योजनेत समावेश करू शकतो. ज्येष्ठ नागरिकांचे संघ, समूह तीर्थयात्रा काढण्याचाही विचार करत असतात.
त्यांचे तीर्थयात्रा करण्याचं स्वप्न आपलं सरकार साकार करू शकतं. त्यामुळे राज्य सरकारतर्फे धार्मिक न्यास धर्मस्व विभाग स्थापन करावा आणि त्यातून या यात्रेचं आयोजन करण्याबाबत निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत देशातील कोणकोणती तीर्थक्षेत्र समाविष्ट करायची, त्याचबरोबर ट्रेन कशा सुरू करायच्या, एकूणच या योजनेची अंमलबजावणी कशी करायची याबाबत आपण आदेश देऊन कार्यवाही सुरू करावी, तसंच याच वर्षात ही योजना लागू करावी असं साकडं देखील सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना घातलं आहे.